मी म्हटलं तसं खूप छान वाटतंय. काय भावना आहेत आत्ता या क्षणी? सध्या तर रडतोय. अ, पण खरं तर शब्दच नाही आहेत माझ्याकडे. अं, तू म्हणाली त्याप्रमाणे जे झालं त्याची उजळणी खरंच नको. पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये. पण खूप लोकांचे प्रेम, खूप आशीर्वाद, प्रचंड जप, प्रार्थना आणि अजून काही-काही लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं. मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं. आणि खरं तर हा नवीन जन्म आहे. टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे. पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरीवन फॉर कीपिंग मी अलाइव्ह मोस्ट इम्पॉर्टंटली. अँड आय एम व्हेरी हॅपी ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे पत्र, त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या आहेत त्या खरंच अप्रतिम लिहिलं आहे. म्हणजे मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो, खाली बसलो होतो तेव्हा. पण व्हेरी नाईसली रिटन. थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय, आपली ही अनोखी गाठ, तेव्हा मला इतका आनंद झाला. कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही. सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेशदा फर्स्ट ऑफ ऑल, झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, त्यांची सगळी टीम, की ज्यांनी हे ठरवलं की आपण 1 मार्चला फिल्म रिलीज करूया. कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलो आहे. मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला, पण त्यानंतर पडलो नव्हतो. सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती. पण मला वाटतं आपले सगळे लाडके, ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली. सो थँक यू वन्स अगेन. मला वाटतं आपण ट्रेलर येस. बघूया कारण मी पण खूप उत्सुक आहे ट्रेलर बघण्यासाठी. थँक यू सो मच श्रेयस. एकदा जोरदार टाळ्या प्लीज श्रेयस तळपदे यांच्यासाठी. मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. शुअर. थँक यू सो आणि मच. मला तू अरे-तुरे केलंस तरी चालेल, कारण माझा आत्ताच पहिला वाढदिवस झाला आहे 27ला. ओके. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू डार्लिंग. थँक यू सो मच. वी लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. थँक यू. थँक यू सो मच. मित्रांनो, अर्थात ट्रेलर बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. पण किती सुंदर गोष्ट आहे, की जेव्हा झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर सर एकत्र आलेत, तेव्हा अर्थातच बॉक्स ऑफिस तर गाजलंच आहे, पण दर्जेदार चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे. सगळेच सिनेमे घ्या, म्हणजे काकस्पर्श घ्या, नटसम्राट घ्या, पांघरूणसारखा चित्रपट घ्या. आज आपल्याला त्या चित्रपटातली गोष्ट, त्यातली गाणी, त्यातली पात्र तशीच्या तशी लक्षात आहेत आणि ह्याचं क्रेडिट अर्थात सर तुमचं आहे, झी स्टुडिओजचं आहे. आणि ह्याच कोलॅबरेशननी अजून एक आता चित्रपट येतोय आणि दॅट इज आपला ही अनोखी गाठ, जो 1 मार्चला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. ट्रेलरसाठी प्रचंड उत्सुकता आहे, त्यामुळे मी अजिबात वेळ दवडणार नाही. आपण या चित्रपटाचा ट्रेलर दाखवूया. टेक्निकल टीमला विनंती आहे की प्लीज लेट्स प्ले द ट्रेलर. थँक यू सो मच.